सुप्रिया सुळे बोलतात. आमचे बाप्पा सोनावणे, त्याच्यानंतर आपला जितेंद्र आव्हाड, रोहित पवार आणि संदीप क्षीरसागर या सगळ्यांनी मांडलेले पण आहेत. त्या बिचाऱ्या नमिता मुंडाताई पण बोलत होत्या. त्या थकून गेल्या आणि आता बोलणं बंद केलं कारण का काहीच होत नाहीये. त्यामुळे माननीय मुख्यमंत्र्यांना माझी एवढाच प्रश्न आहे की एवढा सगळं एव्हिडन्स असताना तुम्ही एवढं चांगलं प्रशासन या राज्यात म्हणजे तुम्ही ओएसडी आणि पीएच्या बाबतीत पण एवढं मायक्रो मॅनेज करताय, चांगली गोष्ट आहे. प्रत्येक मंत्र्यांनी मिळेल त्या ओएसडी वर काम करायला शिकलं पाहिजे. खूप चांगली भूमिका माननीय मुख्यमंत्र्यांनी घेतली, मी त्याचं स्वागत करते. कारण का आम्ही प्रधान सेवक आहोत, आम्ही तुमची सेवा करण्यासाठी इथे आलो आहोत, आम्ही लोकप्रतिनिधी आहोत, तुमचे सेवक आहोत जे प्रधानमंत्रीच म्हणतात. पण मला प्रश्न विचारायचा आहे तर ओएसडी बाबतीत एवढं स्ट्रिक्ट, मग ज्या माणसाच्या बद्दल घरगुती हिंसाचाराचे पण आरोप आहेत, दोघांवर केसेस चालले आहेत, मग कसं काय हे दोघं कॅबिनेटमध्ये राहतात हाच तर प्रश्न समाजात आहे. आणि मी लोकप्रतिनिधी आहे, लोक जे बोलतात ते बोलण्यासाठी तर मी निवडून आले आणि लोकांनी मला दिल्लीला पाठवलंय. Yes.